नमस्कार, मी निलेश आखाडे, भारतीय जनता पार्टी शहर सरचिटणीस म्हणून मी काम केलेलं आहे। आता मी माझ्या पदाचा शहर अध्यक्ष यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलेला आहे। आमच्या इच्छा होती की भारतीय जनता पार्टीला रत्नागिरी शहरामध्ये किमान 12 ते 15 सीट युतीमधून मिळायला पाहिजेत, परंतु मात्र 32 पैकी केवळ 6 सीट भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी दिल्या गेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये याची निश्चितपणाने नाराजी आहे, खदखद आहे की एवढ्या कमी सीट एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाला रत्नागिरी शहरामध्ये का दिल्या गेल्या असा एक प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे। आम्ही प्रभाग क्रमांक 6 आणि 7 मध्ये 6ब मध्ये प्राजक्ताताई रुमडे आणि 7अ मध्ये निलेश आखाडे म्हणजे मी स्वतः आणि ब मध्ये प्राजक्ताताई रुमडे यांची अपक्ष उमेदवारी या ठिकाणी आम्ही भरलेले अपक्ष फॉर्म भरलेले आहेत आणि आम्ही आमच्या अपक्ष निवडणूक लढण्यावरती ठाम आहोत। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं ग्राउंड तयार करण्यासाठी आम्ही गेले 4 ते 5 वर्ष अनेक मेहनत घेतली आहे, वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवलेले आहेत। लोकांचे स्थानिक लेवलचे असलेले प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी आम्ही झटलेलो आहे, संघर्ष केलेला आहे आणि एवढं असताना देखील जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला हे दोन्ही प्रभाग कमळ निशाणीवर लढायला मिळाले नसतील तर आमच्यासारखं दुःख या ठिकाणी आम्हालाच आहे। त्यामुळे या ठिकाणी आम्ही भरलेली उमेदवारी कायम ठेवून लढण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे। दुसरी एक गोष्ट, जे अपक्ष उमेदवार आहेत या अपक्ष उमेदवारांना चिन्ह हे 26 तारखेला दिलं जाणार आहे। आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र देखील या ठिकाणी दिलेलं आहे आणि विनंती केली आहे की सर्वांना समान संधी सर्वांना समान न्याय या उक्तीप्रमाणे निवडणूक आयोगाने ज्याप्रमाणे पक्षाच्या उमेदवारांना लवकर चिन्ह दिले जातं कारण त्यांचं फिक्स चिन्ह असतं, त्याचप्रमाणे अपक्ष उमेदवारांना देखील लवकरात लवकर चिन्हांचं वाटप झालं पाहिजे आणि त्यांना आपलं चिन्ह सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी एक ठराविक वेळ मिळाला पाहिजे। 26 तारखेला चिन्ह दिल्यानंतर फक्त 4 दिवस 4000 वोटरपर्यंत पोचायचं आहे आणि हा कालावधी फार कमी असं वाटतंय। त्यामुळे आम्ही विनंती केली आहे की चिन्ह अपक्ष उमेदवारांना लवकर दिलं गेलं पाहिजे। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कमेंट बॉक्समध्ये नोंदवा।